प्रेक्षको प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तरच्या डॉन 3 चित्रपटामधून अचानक माघार घेतल्यामुळे बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच FWICE ने रणवीर विरोधात कठोर पाऊल उचललं असून त्याच्यावर बंदी घातल्याचं पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आहे. फेडरेशनने रणवीरच्या विरोधात नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केला असून संपूर्ण चित्रपटसृष्टीला त्याच्यासोबत काम न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेमकं प्रकरण काय? गेल्या अनेक दिवसांपासून डॉन 3 चित्रपटावरून फरहान अख्तर आणि रणवीर सिंग यांच्यात वाद सुरू होता. डॉन 3 चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याच्या 10 दिवस आधीच रणवीरने हा चित्रपट सोडला. त्यामुळे प्री प्रोडक्शनसाठी खर्च केलेल्या 45 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फरहान आणि संबंधित निर्मिती संस्थेने केला आहे. प्रेक्षको रणवीर सिंग व्यतिरिक्त कियारा अडवाणी हिनेही चित्रपटातून माघार घेतली होती, पण तिने गर्भवती असल्याने हा निर्णय घेतला होता. तसंच या चित्रपटात विलनची भूमिका करण्यास विक्रांत मस्सीनही नकार दिला. पण रणवीर सिंगने चित्रपट सोडला तेव्हाच हा वाद वाढत गेला. या प्रकरणी फरहानने फेडरेशनकडे तक्रार दाखल केल्यानंतर आणि वारंवार चर्चेसाठी बोलावूनही रणवीरने प्रतिसाद न दिल्याबद्दल फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेत रणवीरसोबत काम न करण्याचं आवाहन चित्रपटसृष्टीला केलं आहे. FWICE बंदीचा नेमका अर्थ काय? फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने घातलेली बंदी कायदेशीर नसून संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी एक असहकार्याचा आदेश आहे. या आदेशाद्वारे चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि इतरांना शूटिंग किंवा निर्मिती दरम्यान संबंधित अभिनेत्यासोबत काम न करण्यास सांगितलं जातं. सध्या डॉन 3 मधून माघार घेतल्यामुळे रणवीर सोबत काम न करण्याचे आदेश कलाकार आणि इतरांना दिले आहेत. खरं तर भारतीय चित्रपटसृष्टी कलाकारांसह तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे असहकार्य आदेशामुळे चालू आणि आगामी प्रोजेक्ट्समध्ये मोठी अडचण निर्माण होऊ शकते. परंतु ही सरकारने लादलेली बंदी नसल्यामुळे एखाद्या कलाकाराला चित्रपट साईन करण्यापासून कायदेशीररित्या रोखलं जात नाही. त्यामुळे याचा अर्थ असा नाही की रणवीर सिंग यापुढे बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम करणार नाही. मात्र जोपर्यंत डॉन 3चे निर्माते एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत रणवीर सिंग भारतात नवीन चित्रपटांचं शूटिंग किंवा निर्मिती करू शकणार नसल्याचं बोललं जात आहे. रणवीर सिंगच्या अधिकृत प्रवक्त्यांचे म्हणणे काय? रणवीर सिंगला चित्रपटसृष्टी आणि डॉन फ्रँचायझीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रचंड आदर आहे. डॉन 3 चित्रपटाशी संबंधित प्रकरण रणवीरने शांतपणे हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक मतभेद हे एकमेकांचा आदर, परिपक्वता आणि सन्मान राखूनच सोडवले गेले पाहिजेत. सध्या अनेक अफवा सातत्याने समोर येत आहेत. मात्र यावर रणवीरने कधीही सार्वजनिकरित्या उत्तर देणं किंवा संबंधित अफवांमध्ये पडणं गरजेचं समजलं नाही. त्याचं संपूर्ण लक्ष हे काम आणि आगामी प्रोजेक्ट्सवर आहे. डॉन चित्रपटाची सिरीज यशस्वीरित्या पुढे जावो अशी त्याची प्रामाणिक इच्छा आहे. तसंच रणवीर कायम शांत राहूनच सर्व गोष्टी सांभाळतो आणि यापुढेही सांभाळत राहील. त्यामुळे रणवीर सिंगबाबत बॉलिवूडचे दिग्दर्शक व निर्माते नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान रणवीर सिंग हा बॉलिवूडमधील सर्वात एनर्जेटिक आणि बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. आपल्या हटके स्टाईल आणि दमदार अभिनयामुळे रणवीरने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. बाजीराव मस्तानी, गल्ली बॉय, 83, रॉकी और रानी की प्रेम कहाणी, धुरंधर यांसारख्या चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारत त्याने स्वतःची विशेष छाप पाडली असून प्रेक्षकांनीही त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलंय. प्रेक्षको रणवीर सिंग बाबतच्या प्रकरणाबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.